विद्यार्थी मित्रांनो, उन्हाळा संपत आलाय आणि पावसाळ्याची चाहूल लागली। त्याचबरोबर लोकसभेचं इलेक्शन संपलंय आणि विधानसभेचं इलेक्शन येण्याच्या अगोदर खूप साऱ्या जाहिराती आणि खूप साऱ्या पदभरती निघतील याची तुम्हाला गॅरंटी देतो। कारण मी मुंबईला जात असतो, त्याच्यामुळे मला माहिती आहे की काय काय चालतं आणि काय काय नाही तिकडे। तर आता बहुप्रतीक्षित जी भरती आहे ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक, आणि ही परीक्षा घेणार आहे IBPS। IBPS प्रश्नपत्रिका बाहेर देत नाही, तरी पण मेमरी बेस या सेक्शन अंतर्गत किंवा या प्रकारांतर्गत आम्ही काही जे विषय आहेत महत्त्वाचे त्याचे त्या टाईपचे जे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात आणि इथून पाठीमागे जे विचारले त्या अनुषंगाने तुम्हाला काही प्रिवियस क्वेश्चन पेपर्स जे आहेत इथून पाठीमागे जे IBPSने घेतलेत तर त्या अनुषंगाने काही प्रश्नांची रचना केली। तर अशा प्रश्न आणि उत्तर एक्सप्लेनेशन या स्वरूपात आम्ही एक बॅच लॉन्च करतोय द विनर स्टडी सेंटरवरती। तर बॅच आहे 175 नंबरची ग्रामसेवकसाठी आणि 176 आरोग्यसेवकसाठी। तर ह्या दोन्ही बॅचचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला संपूर्ण सिलेबसचा एक टच या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न करू। तुम्हाला की आम्हाला संपूर्ण सिलेबस शिकवा, संपूर्ण सिलेबस 15 दिवसात होत नसतो। ही बॅच आहे 15 दिवसाची, व्हॅलिडिटी आहे 1 महिन्याची। आणि याच्यामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीचे प्रश्न येतात ते सर्व आम्ही या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करू। जसं मराठीचं व्होकॅब्युलरी हा टॉपिक आपल्याला घ्यावा लागणार आहे, कारण त्याच्यात प्रश्न येतात। मराठीमध्ये वाक्यात दुरुस्त्या असतात ते पण आपले घ्यायचे आहेत, वाक्य क्रमाने लावायचे ते पण आपले घ्यायचे आहेत। क्रियापद, काळ, क्रियाविशेषण, शब्दाच्या जाती, प्रयोग यावरती ठळक ठळक प्रश्न असतात आणि सरळ सेवे टाईपच हे प्रश्न विचारले जातात। प्रश्नपत्रिका जास्त अवघड नसली तरी ते रचना मात्र स्वतःच्या भाषेत करतात, त्याच्यामुळे थोडंसं विद्यार्थ्यांना अवघड वाटतं। आणि याच्यातले तांत्रिक जे घटक येतं हे तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात आम्ही टाकून देतोय, कारण ते एवढ्या लवकर होणार नाही येतं, म्हणून रेकॉर्डेड स्वरूपात आम्ही टाकून देतोय। तर याची नोंद घ्यायची। तर ही बॅच आपण साधारणतः 25 तारखेपासून सुरू करतोय द विनर स्टडी सेंटर या ॲपवरती। आणि याच्यात सहभाग असेल सुमित काकडे सर, त्याच्यानंतर अमोल अंतरकर सर, त्याचबरोबर मंगेश सर आणि आसिफ पठाण सर ह्या सगळ्यांचा सहभाग असेल। तांत्रिक भाग आपण रेकॉर्डेड स्वरूपात ग्रामसेवकसाठी स्नेहल राऊत मॅडमचं टाकतोय। त्याचबरोबर आपण अनिल कोलते सरांचे जे लेक्चर्स आहेत ते पण तांत्रिक आरोग्यसेवकसाठी टाकतोय त्याच्यामध्ये, म्हणजे तुमचा तांत्रिकचा पण भाग या ठिकाणी कव्हर होईल। ही बॅच नाममात्र शुल्कामध्ये आहे आणि तिची फीस आहे फक्त 299 रुपये। तर ह्या गोष्टीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा अशी आपल्या सगळ्यांनी विनंती करतो। लगेच काही म्हणण्याचं कारण नाही आहे की बा आले लगेच परीक्षा आली तर लगेच पैसे गोळा करायला आलेत वगैरे काय काय। तर हा जसा तुमचा शिकण्याचा पार्ट आहे तसं आम्हाला हे सगळं यंत्रणा चालवण्यासाठी आम्ही फक्त नाममात्र 299 रुपये फीस तुमच्याकडून घेतोय, याची नोंद घ्यायची। नाहीतरी आमच्याकडे नाही क्लास लावला तरी तुम्ही कुठं कुठं पैसे घालणार असेल, त्याच्यामुळे आमच्याकडं क्लास केला किंवा आमची रिव्हिजन बॅच जर केली तर तुम्हाला जास्त फायदा होईल। कारण मराठी जसं आहे तसंच इंग्लिशचे पण चेंज पाहिजे, डायरेक्ट इंग्लिश स्पीच, डिग्री, व्होकॅब्युलरीचा काही हा पार्ट मी तुमचा अगदी व्यवस्थितरित्या करून घेईल तुमच्याकडून। आणि बॅचचं टायमिंग संध्याकाळी राहील, साधारणतः 6च्या पुढे 10 वाजेपर्यंत ही बॅच राहील। साधारणतः दिवसातून 4 ते 5 लेक्चर तुमचे होतील। तर 15 दिवस आपल्याला हे रिव्हिजन सेशन घ्यायचं, याची सगळ्यांनी नोंद घ्या। आणि ज्यांना या बॅचचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आत्ताचं ॲप डाउनलोड करा आणि 175 आणि 176 तुम्हाला जी योग्य असेल फिजिबल बॅच ती तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता। द विनर स्टडी सेंटरवरती ही ॲप आम्ही लॉन्च केली आहे, आवश्यकता असेल तर तुम्ही ते डाउनलोड करून जॉईन करा। धन्यवाद।